तर मित्रांनो, महिना संपतो, पगार खात्यात येतो आणि पुढच्या 5च मिनिटात होम लोन, कार लोन, पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड हे सगळे पैसे अकाउंट मधून कट होतात. त्याचे मेसेज तुम्हाला मोबाईलवरती येऊ लागतात. तुमच्या बरोबर देखील असंच काही होत आहे का? तर मित्रांनो, तुम्ही मल्टिपल ईएमआयच्या जाळ्यामध्ये अडकले आहात. जर या मल्टिपल ईएमआयच्या जाळ्यातून बाहेर कसं पडायचं हे जर तुम्हाला समजत नसेल, तर मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. आज आपण कुठल्याही फालतू गोष्टीवरती चर्चा करणार आहे. आज आपण प्रॅक्टिकल गोष्टींवरती बोलणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा. तर या कर्जाच्या डोंगरातून आपण बाहेर कसे पडू हे आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काही तुम्हाला टिप्स मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. तर सगळ्यात आधी मित्रांनो, हे जाणून घेऊया की सामान्य माणसाचे 3 ते 4 लोन कसे काय होतात. पूर्वीच्या काळी लोक फक्त घर आणि व्यवसायासाठीच कर्ज घेत होती, पण सध्याची परिस्थिती अशी झाली आहे की 2 सेकंदामध्ये एक क्लिक केल्यानंतर पैसे खात्यामध्ये येऊन जातात. एवढा लोन घ्यायची प्रोसेस सोपी झाली आहे. आपल्याला दिवसभरातून पर्सनल लोन साठी 10 फोन येतात. मॉलमध्ये शॉपिंगला गेल्यानंतर बाय नाव पे लेटरच्या ऑफर आपल्याला दिल्या जातात. ऑनलाईन शॉपिंग करताना नो कॉस्ट ईएमआय ची भुरळ आपल्याला घातली जाते. या सगळ्या मार्केटिंगला आपण बळी पडून काय करतो की आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करायला चालू होतो. इच्छा आणि गरज यातील फरक देखील आपण विसरून जातो. गरज नसताना देखील आपण महागड्या गाड्या आणि महागडे फोन फक्त दिखाव्यासाठी खरेदी करतो. क्रेडिट कार्ड चुकीच्या ठिकाणी वापरतो. क्रेडिट कार्ड हा फक्त फ्री पैसा समजून आपण नको त्या ठिकाणी तो नुसता स्वाईप करत राहतो आणि नंतर त्याचं बिल आल्यावरती आपण तो ईएमआय मध्ये कन्वर्ट करतो. इमर्जन्सीच्या काळासाठी आपल्याकडे शिल्लक फंड नसतो. म्हणजेच एखादी मेडिकल इमर्जन्सी आपल्याकडे आली तर आपल्याला त्यासाठी खर्च करण्यासाठी 1 रुपया देखील नसतो. तर यामुळे होतं असं की तुमच्या इन्कम मधील 50 ते 70% रक्कम हे तुमचे ईएमआय खाऊन जातात. यालाच डेबिट ट्रॅप म्हणजेच कर्जाचा सापळा असे देखील म्हटले जाते. तर आता जाणून घेऊया की मल्टिपल ईएमआय मुळे तुम्हाला नुकसान काय होणार आहे. एकापेक्षा जास्त ईएमआय तुमच्या डोक्यावरती असतात त्यावेळेला ते तुमच्या फक्त पैशावरती परिणाम नाही तर ते तुमच्या पूर्ण आयुष्यावरती परिणाम होतो. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला छातीमध्ये धडधड 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 करत राहतं की जर हा ईएमआय माझ्याकडून अरेंज नाही झाला तर काय होईल. हा विचार रात्रीची झोप उडवतो आणि ह्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती देखील होतो आणि तुमच्या फॅमिलीवरती देखील होतो. याचबरोबर तुमचं सिबिल खराब होतं. चुकून जर तुमचा ईएमआय बाउन्स झाला तर बँक तुम्हाला पेनल्टी लावतेच आणि त्याचबरोबर तुमचं सिबिल देखील लगेच खाली घसरून मोकळं होतं. भविष्यामध्ये तुम्हाला जर एखाद्या इमर्जन्सी मध्ये बँकेचं लोन हवा असेल किंवा कर्जाची गरज पडली तर बँक डायरेक्ट हात वरती करते. मल्टिपल ईएमआय चालू असल्यामुळे तुमची बचत ही शून्य होती. तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही 1 रुपया देखील साठवू शकत नाही किंवा त्यांना काही शिक्षणासाठी लागणारे पैसे देखील तुम्ही साठवू शकत नाही. कारण तुमचे पैसे तुमचं भविष्य घडवण्यापेक्षा बँकेचे खिसे भरण्यात जास्त चालला आहे. बरं, तर समस्या तर समजली. आपण मल्टिपल ईएमआयच्या जाळ्यामध्ये कसे अडकतो. तर आपण आता हे जाणून घेऊ की याच्यावरती उपाय काय आहे. तुम्ही जर आता सध्या या मल्टिपल ईएमआयच्या जाळ्यामध्ये अडकले असाल तर खाली काही मी तुम्हाला गोष्टी सांगतो त्या तुम्ही फॉलो करा. यातून तुम्हाला बाहेर पडण्यास नक्कीच मार्ग मिळेल. सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचे जे काही लोन आहेत ते एका पेजवरती लिहून काढा की कोणतं कोणतं लोन आहे, त्याला तुम्हाला किती रेट ऑफ इंटरेस्ट लागतोय ते लिहून काढा. सगळ्यात जास्त क्रेडिट कार्डला जास्त व्याज घेतलं जातं 30 ते 40%. ते सगळ्यात पहिलं तुम्ही फेडायला लागा. म्हणजेच तुमचे जे बाकीचे लोन आहेत त्याचे मिनिमम ईएमआय म्हणजे जे रिक्वायर्ड ईएमआय अमाऊंट आहे मंथली ती भरा आणि तुम्हाला जी बाहेरून किंवा इकडून तिकडून जी अमाऊंट तुमच्याकडे साठणार आहे ती तुम्ही पहिली कार्ड मध्ये भरा आणि ते नील करा. यामुळे काय होईल की तुमचं सगळ्यात जास्त व्याज जाणारं जे काही लोन आहे ते सगळ्यात पहिलं फिटेल. 2, जर तुम्हाला व्याजाचं गणित समजत नसेल तर तुम्ही तुमच्या सर्व लोनची एक अशा पद्धतीने लिस्ट बनवा. त्यातील सगळ्यात छोट्या अमाऊंटचं म्हणजे जे 20,000चं लोन आहे ते सगळ्यात पहिलं संपवा आणि त्यामुळे तुमचा मानसिक ताण देखील कमी होईल. 3, तुमच्याकडे जर 3-4 लोन असतील तर तुम्ही एखाद्या चांगल्या बँकेत जाऊन ते मर्ज करू शकता. याचा अर्थ असा की तुमचे छोटे मोठे जे काही ईएमआय आहेत ज्यांचा व्याज तुम्हाला बँकेला जास्त द्यावं लागतं
हप्त्याचा एकच पर्सनल लोन ती बँक तुम्हाला प्रोव्हाइड करेल आणि तुमचा एकच EMI त्या बँकेला द्यावा लागेल, जेणेकरून तुमचे जे व्याज त्या बँकेमधनं जाणार आहे ते वाचेल. 4. तुमची परिस्थिती खरोखरच हाताबाहेर गेली असेल, तुमचा जॉब गेला असेल किंवा तुमचा व्यवसाय बंद पडला असेल, तर बँकेपासून पळून जाऊ नका. तुमच्या ज्या बँकेमध्ये लोन चाललं आहे तिथे जाऊन तुमच्या मॅनेजरची भेट घ्या. ते तुम्हाला यावरती नक्कीच सोल्युशन देतील. 5. जोपर्यंत तुमच्या डोक्यावरती कर्ज आहे तोपर्यंत तुम्ही नवीन कोणत्याही वस्तू EMI वरती घेऊ नका. गरज पडली तर घरातली अशी वस्तू विका ज्यामुळे तुमचं एखादं कर्ज फिटू शकते. उदाहरणार्थ एखादी महागडी गाडी, ती विकून तुम्ही तुमचं कर्ज नील करा. आज थोडा त्रास होईल, पण त्या एका लोन मधून तुम्हाला सुटका नक्कीच मिळेल. मित्रांनो, कर्ज घेणं हा काही गुन्हा नाहीये, पण त्या कर्जाच्या जाळ्यामध्ये फसून आपली मानसिक स्थिती खराब करून घेणं हे नक्कीच चुकीचं आहे. बँका आणि फायनान्स कंपन्या तुम्हाला हॅप्पी EMI चे स्वप्न नक्कीच दाखवतात, पण लक्षात ठेवा, शांत झोप ही जगातल्या महागड्या गाडी किंवा महागड्या फोनपेक्षा खूप मौल्यवान आहे. आजच एका शांत जागी बसा आणि तुमच्या सर्व कर्जांची लिस्ट बनवा आणि मी सांगितलेल्या 5 उपायांपैकी एकावरती तुम्ही नक्कीच काम करून पहा.